अगदी वेगळ्या पद्धतीने कोबी, वाटाणा व बटाट्याची भाजी वाटण घालून कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. ही भाजी झटपट बनवून तयार होते व चवीलाही भन्नाट लागते. तर चला तर मग कशी बनवायची ते बघूया. यासाठी मी एक कोबी स्वच्छ निवडून कापून घेतला. त्यानंतर एक बटाटा घेतला व एक मोठी वाटी या ठिकाणी मी वाटाणे घेतले. त्यानंतर एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाणी छान उकळल्यानंतर त्यामध्ये कापलेला कोबी घालून घेतला. यामध्येच मीठ व हळद देखील घालून घेतले. हळद घातल्यामुळे भाजीला रंग छान येतो. त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं व यावर झाकण ठेवून घेतले व गॅस बंद करून दिला. त्यानंतर वाटण बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा, थोडेसे खोबरे, जिरे, धने, काजू आणि आलं, लसूण व हिरवी मिरची घेतली. काजू असे फोडून बघायचे कारण त्यामध्ये अळ्या देखील असू शकतात. त्यानंतर वाटण भाजून घेतले. आधी मी खोबरे छान भाजून घेतले. खोबरे छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर यामध्ये धने घालून घेतले. त्यामध्ये जिरे देखील घालून घेतले व यामध्येच काजू घालून घेतले व सर्व मसाला छान भाजून घेतला व एका बाउलमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल घालून घेतले व त्यावर कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला. कांदा छान भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी तो काढून घेतला. त्यानंतर वाटण मिक्सरमध्ये फिरवून घेतले. याच वाटणामध्ये मी कांदा देखील घालून घेतला. तुम्ही हे सगळं एकत्र देखील फिरवू शकता. आता तुमचं मिक्सर कशा प्रकारचं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सर्व वाटण फिरून घ्यायचं. त्यानंतर यामध्येच मी आलं, लसूण व हिरवी मिरची देखील फिरून घेतली व सर्व वाटण एका प्लेटमध्ये काढून घेतलं व त्याच भांड्यामध्ये मी टोमॅटो देखील फिरून घेतला व टोमॅटोची प्युरी बनवून घेतली. आता आपण भाजीला फोडणी कशी द्यायची ते बघूया. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये जिरे घालून घेतले. इथे तुम्ही जिरे स्किप देखील करू शकता कारण वाटणामध्येच आपण जिरे घातलेले आहे. त्यानंतर यामध्ये वाटण घालून घेतलं व सर्व मसाला तेल सुटतपर्यंत परतवून घेतला. मसाला छान भाजायचा कारण मसाला जर छान भाजला गेला तेव्हाच भाजीला छान चव येते. त्यानंतर गंजामध्ये जो आपण कोबी ठेवला होता तो एका प्लेटमध्ये काढून घेतला. आता वाटण छान भाजलं गेलेलं आहे. त्याला तेलही छान सुटले आहे. त्यानंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घेतली व एकदा छान परतून घेतलं. टोमॅटो छान शिजल्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, साठवणीतला काळा मसाला यामध्ये घालून घेतला व आता यामध्ये कापलेला कोबी घालून घेतला. एक बटाटा आपण कापून ठेवला होता तो देखील घालून घेतला व वाटाणे घालून घेतले व सर्व मिश्रण एकदा छान परतवून घेतले. आता या ठिकाणी मी चवीपुरते मीठ घालून घेतले व सर्व मिश्रण एकदा परतल्यानंतर मंद आचेवर भाजी शिजायला ठेवून दिली. यामध्ये आधी पाणी घालायचे नाही. भाजी आमच्याच पाण्याने शिजू द्यायची. आता 5 मिनिटानंतर भाजी आपली शिजलेली आहे. भाजी एकदा परतवून घेतली. भाजी पूर्णपणे शिजलेली नाही. भाजी 80% शिजलेली आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचे. पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला भाजीला कितपत रस्सा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. इथे मी अर्धा ग्लास पाणी घातले व झाकण ठेवून दिले व भाजी पूर्णपणे शिजू दिली. भाजीमधील बटाटा पूर्ण शिजला की भाजी पूर्ण शिजली असे समजावे. आता इथे आपला बटाटा शिजलेला आहे. भाजी पूर्ण शिजलेली आहे. यामध्ये कोथिंबीर घालायची व भाजी एकदा छान परतून घ्यायची. तयार आहे आपली आलू, बटाटा व वाटाण्याची मिक्स भाजी. ही भाजी झटपट बनवून तयार होते. ऑफिसमध्ये डब्याला द्यायसाठी उत्तम आहे व चवीलाही भन्नाट लागते. भाजीला रंग बघा काय सुरेख आलेला आहे. एकदा ही भाजी नक्की बनवून बघा व कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.
अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.